गणपती किंवा गणेश म्हणजेच गणांचा स्वामी. गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी त्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. इंग्रजी नववर्ष 2026 सुरू झाले असून अवघ्या काही दिवसांनी मराठी वर्षातील माघ महिना सुरू होईल. माघ महिना अनेक कार्यांनी महत्त्वाचा, शुभ आणि विशेष मानला जातो. माघ महिन्यात अनेक व्रते, सण, उत्सव साजरी केली जातात. माघ महिन्यातील अनेक तिथींना अनन्यसाधारण तसेच अनेक महत्त्व आहे. त्यापैकी शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. मागी गणेश जयंती, मागी गणेश उत्सव 2026 या वर्षात कधी आहे? मागी श्री गणेश जयंती 2026 चे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया. गणपती बाप्पा हे अबलाबुद्धीचे आराध्य दैवत. गणपती हा सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्मा आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे असे सांगितले जाते. तो समरागणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचवणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांचा आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीचा देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारा देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलासे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत, तेजस्वी असले तरी तापहीन असेही दैवत नाहीत. ह्यामुळे दैवत असलेल्या गणपती जवळचा आणि आपल्यासारखाच वाटतो. पौराणिक मान्यतानुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतींचा जन्म झाला. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. महाराष्ट्रातील गणपतींची तीर्थस्थाने सर्वत्र पसरलेली आहेत. यात अष्टविनायकाची स्थाने प्रमुख आहे. पेशवाईत गणेशोपासनेचा संप्रदाय अधिक वाढला. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला एक वैचारिक व राजकीय प्रचाराचे साधन म्हणून फार महत्त्व दिले. त्यामुळे भाद्रपदातील गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. गणेश स्थापनेच्या वेळेस व विसर्जनाच्या वेळेस प्रचंड मिरवणुका निघतात. गणपतीची प्रिय तिथी चतुर्थी असून शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायक व कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी म्हणतात. ह्या दोन्ही दिवशी गणेश शौरत सांगितले असून महाराष्ट्रात अनेक जण त्यांचे विधियुक्त पालन करतात. मराठी वर्षात गणेशाची 3 जन्म मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी 3 जन्म दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. ह्यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पृष्ठपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. 2026च्या 1 जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी श्री गणेश जयंती आहे. माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी नीलकुंठ चतुर्थी, व्रत चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. आपल्याकडे भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. तर मागी गणेश उत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. मागी गणेश जयंती ही तिळकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अग्निपुराणामध्ये मोक्षप्राप्तीसाठी तिळकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहेत. श्री गणपतीचे विनायकांचे चरित्र ह्या दृष्टीने मोठा आदर्श असे आहे. माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंती. गणपतीचे 2 प्रमुख अवतार आहेत. एक शिव पार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि अदिती यांचा मुलगा विनायक. मोदकट विनायक ह्या विनायकाने अगदी बालपणापासून पराक्रम पातका जगभर नांदत ठेवली. त्यांच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्यांनी
देवालांनाही संकटमुक्त केले. ऋषी साधू मुनिजन अंशांना निर्भीतपणे जगता येईल अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली. हे त्यांचे उपकार स्मरणासाठी आपण गेली शतकानुशतके त्यांचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो. तो साजरा करीत असताना त्यांच्या चारित्र्यापासून सुखकर्ता दुःखहर्ता होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे असे सांगितले आहे. भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. यापूर्वी हा उत्सव केवळ मंदिरापुरता मर्यादित होता. आता हा उत्सव सार्वजनिक गणेश उत्सवांच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. मोठ्या सार्वजनिक मिरवणुका नसल्या तरी उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाल्याचे दिसून येत आहे. ठाण्याला सार्वजनिक माघी गणेश उत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेतील नौपाडा माघी गणेश उत्सव मंडळ अमृत महोत्सव साजरा करीत आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने 1931 साली नौपाडा माघी गणेश उत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. साधारण 120 ते 122 सार्वजनिक तसेच 500 ते 600 घरगुती माघी गणपतीची स्थापना करण्यात येते. तर अशा प्रकारे माघी गणपतीची स्थापना किंवा गणेश उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. तुम्हाला ही पौराणिक कथा सांगितली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवर्जून सांगा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.